टायटन्स तसेच देताली पावस, धुरंदर्स, श्री साई या सर्व संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण पवेलियन मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. आपली प्लेइंग लिस्ट इथे पुरवायची असेल आपणास विनंती आहे. टीम टायटन्स, देताली पावस, धुरंदर्स, श्री साई या चारही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया करून पवेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. लगेच चालू सामना आपल्याला पाहायला गावणार आहे. एका बाजूला असेल मँगो सिटी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला गावेल किंग्स 11 रत्नागिरी संघ. लगेच मॅन ऑफ द मॅच इथे प्रोड्यूस केलं गेलं असेल टोरोफिट स्पोर्ट्सवेअर यांच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅचचं किताब प्रोड्यूस केलं गेलंय. आणि लगेच पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय राजा. गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज होईल. दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात झालेली आपण पाहतोय. एका बाजूला असेल मँगो सिटी तर दुसऱ्या बाजूला किंग्स 11 रत्नागिरी संघ. नक्कीच गोलंदाजी मार करून विराजला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आता मात्र तैनात असेल संकेत कशा प्रकारे मारा करतो पाहूया. पहिला चेंडू याही वेळेला पंचांचा सिग्नल काय येतोय पाहूया. वेगवान गतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावा इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. या अतिरिक्त धावांनी स्कोर कार्ड मध्ये नक्कीच भर पडताना पळालेला गावली आहे. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख गोलंदाजी. क्रिकेटमध्ये वेलकम बॅक आणि कमबॅकचा अगदी उल्लेख केला जातो आणि तोच कमबॅक या वेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला गवलाय. अचूक टप्पा, अचूक लेन, अचूक लाईन वरती गोलंदाजी पाहायला गवली आहे. परंतु याही वेळेला सुरेख गोलंदाजी पाहायला गवते. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू याही वेळेला एक धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 5 धावा. अलोंग द कार्पेट फटका सजवलाय. रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. इथे नक्कीच पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाईल. सुरेख गोलंदाजी पाहायला गवले. अक्षरशः फलंदाजांना जकडून ठेवले. कोणताही मोठा प्रहार अजूनपर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला गावलं नसेल. याही वेळेला ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अचूक टप्पा, अचूक लाईन वरती गोलंदाजी पाहायला गवली आहे. नक्कीच म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. आज कोणाची वेळ बदलली जाणार पाहूया. सुरेख गोलंदाजी चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा. गोलंदाजी मार करून नवीन गोलंदाज सज्ज होईल. प्रतीक कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. पहिला चेंडू पंचांचा सिग्नल. जी हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडतील या वेळेला. नक्कीच म्हटलं जातं ना, बाहुबलीमध्ये लागतो कटप्पा आणि क्रिकेटमध्ये लागतो टप्पा. टप्पा आज इथे खोदून आणावं लागेल गोलंदाजाला. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेला सुरेख चेंडू आहे. शिटी वाजली आहे. गाडी सुटली आहे. जपून दांडा उडवलाय दांडा. कमॉन डीजे.
त्यानंतरचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल. यस नक्कीच इथे नो बॉलचा इशारा. नो प्लस वन एकूण 2 धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये उपस्थित होईल मला वाटतं विनायक. यावेळेला पुढचा चेंडू. याही वेळेला पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल. जी हा नो बॉल. नो प्लस वन एकूण 2 धावा. खूपच खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. अचूक टप्पा यावेळेला पाहायला गेलो नसेल. दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. पंचांचा इशारा. यस नो प्लस 6 एकूण 7 धावा जोडले जातील. प्रहारांवरती प्रहार केले जात आहेत. याही वेळेला सुरेख फटका. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. सुरेख गोलंदाजी चालू आहे परंतु तितकीच तरबेज फलंदाजी आपल्याला पाहायला गवली आहे. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सिंगल ड्रॅग केलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख फलंदाजी चालू आहे परंतु पंचांचा इशारा. यस नक्कीच इथे कॅच आउट पाहायला गवलाय. कमॉन डीजे. विकेटचं पतन आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी चालू आहे. नक्कीच प्रत्येक हॅट्रिक साठी तनिषा शेअर मार्केट अकॅडमी यांच्याकडून 500 रुपयाचे रोख कॅश प्राइज इथे ऑन झाले आणि त्याचसोबत एका ओव्हरमध्ये 5 षटकार जर खेचले जातील फलंदाजाच्या माध्यमातून तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे ऑन झाले तनिषा शेअर मार्केट अकॅडमी यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज सज्जल वैतिकोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक. पंचांचा ओव्हर द राईट राऊंड विकेट. मारा करेल तेजस आलाय. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. हेलिकॉप्टर उडवलाय या वेळेला. पुन्हा एकदा यस पंचांचा इशारा. यस इथे येतो षटकार. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेकला आपण पाहतो. याही वेळेला सुरेख फलंदाजी चालू आहे. एक धावा तर पूर्ण केली गेली. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 धावा. 42 रन्स आपण पाहतोय. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 42 धावा. 42 रन्स या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. नवीन गोलंदाज. हाणामारीचं षटक. हाणामारीचं षटक म्हणजे लफड्याचं षटक आणि लफड्याचं षटक म्हणजे झिंगाट. आणि या षटकामध्ये झिंगाट कोण करून जाणार पाहूया. यावेळेला सुरेख फटका. पहिला चेंडू उडवला होता परंतु धाव मुकम्मल केले गेले. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. लाजवाब फलंदाजी चालू आहे. याही वेळेला सुरेख गोलंदाजी चालू आहे. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख फलंदाजी चालू आहे. अफलातून फटकेबाजी चालू आहे परंतु कोणताही मोठा प्रहार नसेल. यावेळेला प्रहार करणं गरजेचं आहे. कष्ट करणं गरजेचं आहे कारण क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक कराल तरी ते यशाला इथे पर्याय नाही. याही वेळेला सुरेख फटका आहे. नक्कीच 4 धावा.
राईट हँडेड बॅटर पण पाहतोय. बाहुबली फलंदाज मैदानामध्ये तैनात असेल. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गेलोय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख फटका आहे, परंतु विकेटचं पतन होईल. डगआउट मध्ये परतेल फलंदाज. कमॉन. फलंदाजाचं नाव, नवीन फलंदाज मैदानात प्रणवला आपण पाहतोय. यावेळेला दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेल. ए हरिरामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ. इथे नक्कीच गडबड होताना पाहायला गवले. गडबड गडबड गडबड, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड. इथे गडबड झाली आहे. ज्या जागेवरती एक धावा खर्च करायचा होता, अशा जागेवरती तब्बल नक्कीच अतिरिक्त धावा, जास्त धावा खर्च केले गेले आहेत. मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं, नको नको त्या जाई आणि वाईन चाटून खाई. पंच सिग्नल द्या, किती धावा या चेंडूवरती. यस, 3 धावा. क्या स्कोर कार्ड वरती तब्बल 53 धावा. इथं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किंग 11 रत्नागिरी, या दोन्ही संघांमध्ये असलेली मोठी मॅच. तब्बल 53 धावा खर्च केले गेले होते. 54 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलं गेलं जाते. कशा प्रकारे ते उद्दिष्ट पार पाडलं जातील पाहूया. कोणता फलंदाज, कोणता गोलंदाज, यावेळेला कोणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज इथे आमंत्रित केलं जाईल पाहूया. सलामी वीर मैदानावरती आपल्याला पाहायला गवतील. एका बाजूला असेल बॅटिंग टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की एक एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून पवेलियन मध्ये पाठवायचंय.
दत्तसाई कुरणवाडी प्लेअर लिस्टसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दत्तसाई कुरणवाडी. दरम्यान सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्गून गोलंदाज सज्ज होईल. शिवम पहिला चेंडू, चक्री गोलंदाज, वा भाई वा, लाजवाब बॉलची स्पीड आपण पाहू शकतो. वेगवान गतीचा गोलंदाज आहे. स्पीड ऑफ चेंजचा वापर पहिल्या चेंडूवरती, अफलातून वेग. परंतु पंचांचा सिग्नल इथे व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा संघाचा श्री गणेश अतिरिक्त धावांनी होताना पाहायला गवलाय. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. बाहुबली फलंदाज आहे. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु धावा मुकंमल केले जातील. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. प्रॉपर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ पाहायला गवली गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतरचा हा ब्लॉक होलचा चेंडू होता. पुन्हा एकदा एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे दिला जाईल का? नाही, नाकारलाय कॉल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख गोलंदाजी चालू आहे. यावेळेला थोडस दिशाहीन गोलंदाज पाहायला गवलाय. दिशा भटकली आहे गोलंदाजाची, अर्थात का एक्स्ट्रा रनच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गेलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रतीक. वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. इथे डॉट बॉल पाहायला गवतोय. बॅट घुमवतोय अलिबागला, परंतु चेंडू घुसला बैलबागला. अशी अवस्था फलंदाजाची झाली यावेळेला. पुन्हा एकदा यस, पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावा थोडेसे महागडे ठरू शकतात गोलंदाजांसाठी, परंतु खचून जायचं नाही. प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण प्रयत्न तिथे परमेश्वर, आणि परमेश्वर आज कोणाच्या हाकेला धावून येणार पाहूया. याही वेळेला पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडत चालली आहे. धुरंधर टीम आणि श्री साई टीम प्लेअर लिस्ट द्यायचे. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला अतिरिक्त धावा. बाहुबलीमध्ये कटप्पा, गोलंदाजीमध्ये टप्पा अगदी गरजेचा असतो. तो टप्पा थोडस इथे आणावं लागेल. थोडस निराश व्यक्त करताना गोलंदाज पाहायला गवलाय. अचूक टप्पा तिथे पाहायला गवत नसेल. दिशाहीन गोलंदाजी पाहायला गवले. ज्या प्रकारे ट्रेन रेल्वे लाईन वरून घसरताना पाहायला गवते, त्या प्रकारे हा गोलंदाज ट्रॅक पिच वरून घसरताना पाहायला गवलाय आज. याही वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. खूपच खराब गोलंदाजी पाहायला गवले. अतिरिक्त धावांचा अक्षरशः पाऊस इथे गरजताना पाहायला गवलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक करावं लागेल. मित्रा, लोक ढासळलेला विटा सुद्धा सोडत नाही. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास तिथे घडला पाहिजे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न तिथे परमेश्वर, आणि ते प्रयत्न केले जाणार का गोलंदाजाच्या माध्यमातून? कमबॅक केला जाईल का? या वेळेला सुरेख फटका आहे, परंतु कमबॅक केलंय. पाहूया, जोरदार अपील पाहायला गवली आहे. डॉट बॉल तिथे फेकला जाईल. कमबॅक पाहायला गवलाय. अचूक टप्पा. आता मात्र थोडस कमबॅक पाहायला गावतोय गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतरचा हा ब्लॉक होलचा चेंडू. सुरेख फटका ट्रॅक केलाय. तद्वर धाव मुकंमल केले जातील नक्कीच. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. षटक क्रमांक मला वाटतं पहिले इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 9 धावा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज सज्ज होईल. वैती कोड्यातलं पहिलं, आणि संघाच्या वतीने नक्कीच दुसरं षटक पंचम घेऊन आलाय. पंचांचा इशारा. नक्कीच व्हाईट बॉल. पहिला चेंडू, अतिरिक्त धावा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाज पाहायला गवलाय. याही वेळेला नक्कीच एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावा इथे नक्कीच स्कोर कार्ड मध्ये भर पडत असेल. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. फिरकीचा जादूगार ज्याच्या नावाने ओळखला जातो तोच पंचम यावेळेला आपल्या फिरकीची जादू बहारदार प्रकारे पहाडताना पाहायला गवलाय. पंचमच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. कोणताही मोठा प्रहार नसेल फलंदाजांच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन वरती गोलंदाजी केली जाते पंचमच्या माध्यमातून.
तब्बल 53 धावा खर्च केले गेले होते आणि 54 धावांचं उद्दिष्ट आहे. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक वन बाउन्स फील्ड केला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला लागलाय. बहारदार इथे नक्कीच फलंदाजी चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 13 रन्स, 13 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु तितकंच तरबेज क्षेत्ररक्षण पाहायला लागलंय. अक्षरशः जकडून ठेवलंय गोलंदाजाने फलंदाजांना आणि तिथे नक्कीच विकेटचं पतन पाहायला लागलंय. कम ऑन डीजे. काही वेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी चालू आहे. एक धावा तर पूर्ण केली असतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा. टीम धुरंधर, टीम लिस्ट द्यायचे. यावेळेला सुरेख चेंडू आहे. अफलातून इथे नक्कीच विकेटचं पतन पाहायला गवलंय. डगआउट मध्ये परतावं लागेल फलंदाजाला. दांडी 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 गुल. कम ऑन डीजे. गोलंदाज प्रणव आलाय. पहिला चेंडू, पंचांचा सिग्नल. इथे नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावाच्या स्वरूपामध्ये पहिला चेंडू पाहायला गवलाय. त्यानंतरचा या वेळेला काय कळलंय, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. अफलातून चूक टप्पा. कम ऑन डीजे. अफलातून गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. ये ना सूरत देखता है, ये ना मुहूर्त देखता है, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखता है. अशाच प्रकारची गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून पाहायला लागले. परंतु यावेळेला नक्कीच पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला लागलेत. थोडंसं नक्कीच निराश व्यक्त केला या चेंडूवरती, परंतु त्या अगोदरचा चेंडू प्रॉपर यॉर्क लेनचा चेंडू होता आणि विकेटचं पतन. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू सुरेख फटका आहे. किती धावा मुकम्मल केले जातील पाहूया. याही वेळेला पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला लागलंय. त्यानंतर रनिंग बिटवीनचा ताळमेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 20 रन्स, 20 धावा. अचूक टप्पा यावेळेला पाहायला गावतोय का पाहूया. याही वेळेला सुरेख फटका आहे पाहूया. पंचांचा सिग्नल. यस, इथे 2 धावा नक्कीच वसूल केले जातील. या 2 धाव्याने धाव संख्येमध्ये भर पडत चालली आहे. धावसंख्या पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावरती. 22 रन्स आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी चालू आहे. याही वेळेला लॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दुसऱ्या धाव्याचा कॉल. रनिंग बिटवीनचा ताळमेल आहे. धावा पूर्ण केले जातील. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला गवलं गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने वाढवताना पाहायला गवेल. पोहोचेल तब्बल 24 रन्स, 24 या आकड्यावरती. सुरेख सामना रंगताना पाहायला गवत असेल. एक हाय व्होल्टेज मॅच. एका बाजूला असेल मँगो सिटी तर दुसऱ्या बाजूला किंग 11 रत्नागिरी. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये असलेली मोठी मॅच. याही वेळेला वेगवान गतीचा चेंडू होता. प्रॉपर ब्लॉक होलचा चेंडू. फलंदाजाला काय चेंडू समजलं नसेल, परंतु धावा घेताना पाहायला गवलेत. एक एक धावा सुद्धा महत्वपूर्ण इथे ठरले जातील. अजून या षटकामधली नक्कीच एका चेंडूचा खेळशेष बाकी आहे. यावेळेला तिसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला काय घडलंय, पुन्हा एकदा प्रॉपर ब्लॉक होलचा चेंडू. विकेटचं पतन. कम ऑन डीजे.
करण उरले 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. या वेळेला नवीन गोलंदाज आपण पाहतोय विनय आलाय. अंतिम षटक पाच चेंडू आणि तब्बल 27 धावांची गरज होती. याही वेळेला सुरेख चेंडू पाहायला गवले, अक्षरशः रोखून धरलंय. स्ट्राईक एंड वरती आता मात्र खंदा फलंदाज आहे. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. याही वेळेला बॅटची कडा लागली आहे. चेंडू मैदानामध्ये स्थिरावेल तर धाव मुकंबल केले जातील. एक सुरेख इथे मात्र गोलंदाजी चालू आहे मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. पाहूया किती धावा वसूल केले जातील. जस्ट डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये नक्कीच 2 धावा ते स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 रन्स आपण पाहतोय. 53 धावांचं पाठलाग 53 धावा खर्च केले गेले होते. 54 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं, परंतु थोडस निराश व्यक्त करताना पाहायला गवले फलंदाजी करणारा संघ. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, वेगवान फटका आहे, परंतु सामना विजय संघ होताना पाहायला गवलाय. किंग्स 11 रत्नागिरी संघ विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. बनाम देताली पावस दोन्ही संघांमध्ये असलेली मोठी मॅच थोड्याच वेळामध्ये इथे सुरुवात केली जाईल. पंचांना विनंती आहे क्रिस्टल ग्रुप आयोजित क्रिस्टल चषक 2026 स्पॉन्सर्ड बाय शारदा अलायन्स, उद्योजक श्री सुदेशजी मयेकर. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत पंचम